संजय गोयंका यांच्यावर खरंच डोकं आपटण्याची वेळ आलेली आहे. 7 सामन्यात 5 पराभव, 2 विजय. लखनौ सुपर जायंट्सची अवस्था खूपच वाईट झालेली आहे. आता पुढील 7 सामन्यात त्यांना 7ही मॅच जिंकायला लागतील तर कुठे प्लेऑफचे चान्सेस आहेत, नाहीतर काही खरं नाही. 27 कोटी देऊन रिषभ पंतला घेतलं, 21 कोटी देऊन निकोलस पुरनला कायम ठेवलं. या दोघांनी या स्पर्धेत काय केले? काहीच नाही. एडन मार्क्रम ज्या 2 कोटीत संघात घेतले, पण ओपनरला तुम्ही मिडल ऑर्डरला खेळवताय, मग त्याचा परफॉर्मन्स कसं सुधारेल? आयुष बदलण्यासाठी 4 कोटी मोजलेत, पण त्यालाही सातत्य राखता आलं नाही. राजस्थान विरुद्ध सामना पहा ना, 160च धावा करायच्या होत्या. लखनौची बॅटिंग लाईनअप पाहिली तर हे सहज शक्य होतं. रिषभ पण कुठल्या दुनियेत खेळतोय त्याचं त्याला माहिती. आधीच फॉर्मात नाही आहेस, त्यात उलटसुलट फटके कशाला मारतो? रिषभची विकेट पाहून गोयंकाने डोक्यावर नक्कीच हात मारलाय. रिषभ पंतला त्याच्या बॅटिंगवर खरंच काम करायला लागेल. निकोलस पुरनला आज संधी होती, पण भाईने ती पण गमावली. मिचेल मार्श टिकून राहिलेला, पण त्याला साथ मिळाली नाही. नाईलाजाने त्यालाही आक्रमक खेळ करावा लागला आणि विकेट गमावून बसला. आता तुम्ही जर LSGची बॅटिंग लाईनअप पाहिली, म्हणजे LSGच्या 7 सामन्यांतील कामगिरी पाहिली, तर मिचेल मार्श 290 धावांवर टॉपर आहे. एडन मार्क्रम 162, मुकुल चौधरी 155, आयुष बदनी 147, रिषभ पंत 147, निकोलस पुरन 21 कोटी 73 धावा. कसा जिंकेला संघ? बॉलिंगमध्ये आपण पाहूया. प्रिन्स यादव सातत्यपूर्ण कामगिरी करतोय. 7 सामन्यात 13 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. मोहम्मद शमी चांगली बॉलिंग करतोय, पण विकेट्स 7 सामन्यात 7. आवेश खान 5 विकेट, मोहसिन खान 4, M सिद्धार्थ 4, दिग्वेश राठी ज्याची खूप हवा केलेली 3 विकेट्स. संघाने खरंच आता विचार करायला पाहिजे. 7च सामने त्यांच्या हातात आहेत. प्लेऑफसाठी किमान 16 पॉईंट्स पाहिजेत आणि उर्वरित 7मध्ये त्यांना 6 तरी मॅच जिंकायला लागतील. अवघड आहे. पण रिषभने ठरवलं, निकोलस पुरनने ठरवलं तर शक्य होईल. यापूर्वी असे करिश्मे झालेत. LSGला ते जमतंय का? कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हो सकाळ स्पोर्ट्सला फॉलो करा.